एकदा पार्वती माता भगवान शिवशंकरांसोबत जग भ्रमणाला निघाली होती. जगातील अनेक ठिकाणी भेटी दिल्यानंतर पार्वती मातेला थकवा आला आणि त्यांनी भगवान शंकरांना थोडा वेळ विश्रांती घेण्यास सांगितले. भगवान शिव विश्रांतीसाठी तयार झाले आणि दोघेही एका पिंपळाच्या झाडाखाली बसले. काही वेळाने भगवान शिव आपली बाजू बदलून झोपले, पण पार्वती मातेची नजर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या मुंग्यांच्या ओढीवर स्थिरावली आणि वाटेत मुंग्यांमध्ये एक रांगणारा कीटक वाचला, ज्याला मुंग्या सतत चावत होत्या. किडा स्वतःचा बचाव करू शकला नाही, कारण तिथे अनेक मुंग्या होत्या. कृमीला अति वेदना होत होत्या. तो स्वतःचा बचाव करण्यासाठी धावपळ करत होता. हे दृश्य पाहून पार्वती मातेला वाईट वाटू लागले. आईला त्या कृमीचा त्रास कसा संपवायचा होता, पण ते स्वतः करू शकले नाही. म्हणून पार्वती मातेने या त्रासातून अडीपासून मुक्ती मिळावी म्हणून भगवान शंकराची प्रार्थना केली. जेव्हा भगवान शिव उभे राहिले आणि त्यांनी तो किडा पाहिला, त्याला समजावून सांगितले की त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्याला कोणत्याही वेदना होत नाहीत, तर त्याच्या कर्माचे फळ भोगत आहे. पण पार्वती मातेला आपल्या कोमल हृदयातून हे कठोर आणि वेदनादायक दृश्य पाहून खूप दुःख झाले. त्या कृमीचे दुःख दूर व्हावे म्हणून त्यांनी अखंड भगवान शिवाची प्रार्थना केली. परंतु भगवान शिव देखील त्याला सांगत राहिले की त्याच्यावर लक्ष केंद्रित करू नका. तो नक्कीच त्याच्या कृतीचे फळ घेत आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाने माता पार्वतीला तेथून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सांगितले, जेणेकरून त्यांचे लक्ष तेथून वळवले जावे. पण माता पार्वतीनेही आपला जिद्द कायम ठेवला होता. ती म्हणाली, जोपर्यंत वेदना कमी होत नाही तोपर्यंत मी येथून जाणार नाही. आता त्या अडीचे दुःख दूर करण्यासाठी भगवान शिवाला त्रियाच्या कुटीसमोर जावे लागले. भगवान शिव म्हणाले, पार्वती, ठीक आहे, मी वेदना दूर करत आहे. नंतर गडबड झाल्यास मला दोष देऊ नका. आई पार्वती म्हणाली, ठीक आहे महाराज, आधी तुम्ही त्याचे दुःख दूर करा. तेव्हा भगवान शिवाने आपल्या सामर्थ्याने त्या किड्याला राजा, मुंग्यांना आपली प्रजा आणि त्यांच्यासाठी एक अतिशय सुंदर शहर बनवले, ज्यामध्ये राजाला एक आलिशान राजवाडा होता. आता येथून त्या राजाचे वास्तव्य सुरू होते, ज्यामुळे तो कीटकाच्या रूपात त्रस्त होता. आता जेव्हा सर्व काही तयार झाले तेव्हा भगवान शिव राजाला, जो आधी किडा होता, म्हणाले, भाऊ, आता तुम्ही तुमचे रहस्य सांभाळा, आम्हाला जाऊ द्या. पण राजा त्याच्या वागण्याचे खूप अहंकारी आणि चारित्र्यहीन माणूस निघाला. माता पार्वतीच्या सौंदर्याने मोहित होऊन त्याने तिचा हात धरला आणि भगवान शंकराचा अपमान केला की तू योगी आहेस, जंगलात भटकणारा साधा ब्राह्मण आहेस. ही सुंदर स्त्री तुझ्याबरोबर कशी राहू शकते? त्याची जागा माझ्या महलात आहे, ज्याला मी माझी राणी बनवीन. अशी सुंदर स्त्री फक्त राजाची राणी बनू शकते, सामान्य योगी नाही, ज्याला त्याच्या आज किंवा उद्या माहीत नाही. आता माझे ऐका आणि येथून शांतपणे निघून जा, ती माझी राणी होईल. भगवान शिवांनी राजाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, ही माझी पत्नी आहे, तू तुझ्या रहस्याची काळजी घे, तुला हजारो सौंदर्य प्राप्त होईल. भगवान शिवाने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण राजा आपल्या जिद्दीवर ठाम राहिला. तेव्हा भगवान शिव म्हणाले, ठीक आहे राजा, तिला तुझी राणी बनवा, मी जातो. हे ऐकून माता पार्वती भगवान शंकराच्या पाया पडली आणि म्हणाली, स्वामी, तुम्ही मला या द्विधा स्थितीत कसे सोडू शकता? भगवान शिव म्हणाले, पार्वती, त्याचे दुःख मी दूर करीन असे मी तुला आधीच सांगितले होते, पण नंतर गडबड झाल्यास मला दोष देऊ नका. माता पार्वती, हे नाथ, मला क्षमा कर की मी कर्माचे तत्व ओळखू शकलो नाही. आता मला समजले, हा अहंकारी आणि चारित्र्यहीन मनुष्य आपल्या गत जन्मीच्या कर्माची फळे भोगत होता. ह्या क्रूर मानवाने आपल्या आयुष्यात अनंत पापे केली असतील, ज्याची शिक्षा या अडीच्या रूपाने भोगावी लागत आहे. पार्वतीला आग्रहाने आपले दुःख संपवायचे नव्हते, पण आता तिला कर्माचे तत्व समजले होते. हे पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. तेव्हा भगवान शिवांनी आपल्या सामर्थ्याने परिस्थिती पूर्वीसारखी पूर्ववत केली. राजाला तोच किडा आणि प्रजेला त्याच मुंग्या बनवून त्याने आपले कर्माचे तत्व त्या स्थितीवर सोडले. आता माता पार्वतीनेही सहमती दर्शवली आणि आपला प्रवास पुन्हा सुरू करण्यासाठी भगवान शिवासोबत चालू लागली.